तर ना आता थोडं मोबाईल बघत बसलो होतो आणि एक रील्स आली, ती एक लेडीज होती आणि इतकी गोरी होती ना. मग मी तिच्या आयडीवरती जाऊन बघितल्या, सगळ्या रील्स बघत होती तिच्या, आणि ती उन्हामध्ये तर अजूनच लय लाल लाल गोरी दिसत होती. तर ही माझ्या शेजारी झोपली होती आणि तिचं काय म्हणणं होतं की म्हणजे तिला का माझी दया आली अशी म्हणायला लागली की सगळ्या बायका गोऱ्या त्या, माझी मम्मीच एकटी काळे आणि अशी करून अशी करते. मला इतकं हसायला आलं ना. म्हणजे बायका गोड्या येत्या, मी गोडी आहे पण माझी मम्मी एकटीच काढली. माझ्या मनात असं काहीच आलं नव्हतं. मी सहज बघितलं, म्हणलं अरे एवढं कोण गोरं असतं, म्हणून साठी मी तिच्या आयडी वरती जाऊन बघितलं किती फॉलोअर्स वगैरे आहेत तिचं. पप्पा गोड आहे, सगळी गोडी येते पण माझी मम्मी एकटी काढली. तुला काय करायचं असू दे, पण तिला माझी दया आली. माझ्या मनात आलं नव्हतं, पण ते उन्हातला एक व्हिडिओ होता, तर मी म्हणलं की ती फिल्टर लावलाय का उन्हामध्ये तसं दिसतंय, म्हणून बघितलं सगळे तिच्या आयडी वरती जाऊन सगळं व्हिडिओ. तर खरंच ती तशीच आहे, घरातलं व्हिडिओ तिचं होतं. तर माझ्या मनात असं नव्हतं, पण हिनं ते बोलून दाखवलं. आणि बघा बघा माझी लाल होत आहे तर मम्मीचं बघा. माझं पण नाही ना, हा हा फिल्टर लावला. आता मी ती मला काळी म्हणली म्हणून मी फिल्टर लावला. असू दे, चला, हे आमच्याकडे चालतच राहणार आहे. बघा किती गोरे दिसतात. गोऱ्या असलेल्या माणसाला लय घमंड असतो ना, म्हणजे सगळ्यांना नाही म्हणता येणार, उगाच अंगावर ओढून घेऊ नका. मम्मीचे तोंड बघा. माझ्या पोरीला तिच्या गोऱ्यापणाचं लयच घमंड आहे. मला सारखी काळी म्हणत असते, म्हणजे सारखं तिचं पप्पा ते गोरे येते, मी अशी आहे ना सावळी, तर मला सारखं नाव ठेवत असते पोरगी. बघा मम्मी हाय का काय पण लावते, पण ही झाडा काय कालात दाते. काय करू सांगा तुम्ही, लाईट मधनं कमेंट मधनं सांगा की काय करू या तोंडाला आणि गोड्या कसं करू ही सांगा. ओके, चला जाऊ द्या, ती सगळी जी बडबड अशीच राहणार आहे चालू. आणि मला न काय काय बोलायचं, पण मोठा व्हिडिओ मम्मी लगेच थांबली होती ना. काय बोलायचं तुला? बोलायचंय ग काय? बघा आता थोडीशी पडली होती बाबा बघा तिकडं, आणि लगेच म्हणली बाबा ठेवला आणि म्हणली चार्जिंगला लाव. आणि मला खाऊ वाटत नाही तरी मी बेडवरचा काम पडलेत आमची, पण मला काम असलं का मोबाईल घ्यायला भेटत नाही, तर म्हणलं जरा आज थोडस मोबाईल बघावं. रोजच काम येते, रोज काम करून करून वैताग घेतो एक दिवस तरी. हा बघा ही कामाला लावला आता मला. खोटं बोलते मी, काहीतरी बोलले का आता? तुम्ही मला कमेंट करता म्हणून ती मला बोलत असते. बघा लाईट गेली. चला, बघा हाय हॅलो नमस्कार, मी काजल, तुमचे सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता संध्याकाळी ब्लॉग शूट करते, कारण 2 दिवस आमच्याकडे लाईट नव्हते. म्हणजे काल जी लाईट गेली ना, ती आत्ता लाईट आली, त्यामुळे थोडा चार्जिंग करून घेतला मोबाईल आणि आता लागले म्हणलं आपण शूट घेऊया, कारण थांबून चालणारच नाही आपल्याला. एक दिवस आज नाही शूट केलं तर उद्या काय टाकाय नसणार आहे. उद्या शूट केलं डायरेक्ट परवा ब्लॉग येणार आपला, असं होणार. त्यामुळे म्हटलं की नको थांबायला. हा बघा, हे माकडाचं पिल्लू कशा पण चढत असते. तर इकडे घातले मी आता, स्वयंपाकाला लागली आहे. आणि लाईट नसल्यामुळं ना कपडे धुवायची राहिली ती, तर आता मी कपडे लावून घेणार आहे. तुम्ही म्हणताल की मशनीवर काय अवलंबून राहिली, मशनीवर नव्हती राहिली, पाणीच नव्हतं तर काय करणार. एक वेळेस आपण कपडे धुवायचे राहून देऊ शकतो, पण भांडी किंवा अजून वेगळ्या गोष्टीला आपल्याला पाणी लागतं, तर त्या गोष्टीसाठी पाणी महत्त्वाचं होतं कपड्यांपेक्षा. कपडे काय आम्हाला सगळ्यांना डबल आहेत, ते घालू शकतो आम्ही, पण भांडी धुवायला किंवा बाथरूमला आंघोळीला सगळ्या गोष्टीला पाणी लागतं, त्यामुळे पाणी आम्हाला जपून वापरावं लागलं, म्हणून साठी कपडे धुवायची राहिली. तर आता लाईट आली आहे, मोबाईल चार्जिंग केला पहिल्यांदा, आता मशीन लावते, कारण आत्ता पण लाईटीची गॅरंटी नाही. तिची ये जा सुरूच आहे, म्हणजे कंटिन्यू आल्यापासून थांबलीच नाही आहे. 15-20 मिनटं झाले असेल लाईट आलेलं, पण सारखं म्हणजे चमकणं ही सुरूच आहे तिचं. त्यामुळं पहिल्यांदा ते कार्यक्रम करते, नाही तर मग राहून जायचा. हिचं चाललंय डान्स. नाही ना, मी नाही दाखवणार. तुम्ही म्हणता तिला बोलून देत जा, छान बोलते, पण अख्खा ब्लॉग तिच्यावरती बनल. तिचा मुद्दा काय असतो, सुरू कुठनं होतो आणि संपतो कुठं अजिबात कळत नाही, असं बोलणं आहे तिचं. बऱ्याचशा गोष्टी मला बोलायच्या आहेत त्या, पण तो ब्लॉग मी तर उद्या करेन त्याच्यावरती. तर चला, आता मी पण कमी बोलते आणि माझ्या कामाला लागते. बादली भरायला होती, कारण टाकीमध्ये कसलंच पाणी नाही आणि हे पण नाही तर आलं. आज बाजार आहे आमच्या इथला, वडूचं बाजार आहे, तर ते बाजारला वगैरे गेलं तर. हां 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 ओके, चला आता मी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला.
तर आमच्याकडे पाऊस सुरू झालाय आता अचानकच. म्हणजे आज दिवसभर गरम होत होतं, यात काय वाद नाही हा. तर चला आता ही सामान पहिल्यांदा आत नेऊन ठेवते, नाहीतर सगळं पाणी पाणी व्हायचं. स्वयंपाक करत होते मी, मला ही कपडे हातानं धुवायचे आहे, ते म्हणलं स्वयंपाक करून धुवायचे. चल काय झालं? बाहेर गेलं तर हातरून घेऊन. अरे देवा, लाईट जाऊ नये फक्त एवढीच प्रार्थना आहे माझी आता. चला, हा दुष्काळात 13वा. अरे देवा, काय अचानकच मध्ये. अर्धी कपडी बाहेर, पायपुसणी बाहेर, सगळं मीच करायचं. आत हो ना, गात हो. तर चला आता मी सगळं, हे आवाज कमी करा ना, सगळं सामान आता आणून ठेवलंय. आता लागते मी स्वयंपाकाला, कारण नंतर लाईट गेली तर मग स्वयंपाक करायला मला इच्छा राहायची नाही. आणि असा पसारा होतं बघा, किरसून आणून कुठे टाकली या. नंतर ना मग कमेंट येते की तुमच्या घरात लय पसारा आहे. आमच्या घरात नमुनं पण लय आहेत. तर झालंय माझं स्वयंपाक करून, मला ते फक्त पाणी बाहेर वाचायचं आहे. स्वयंपाक करून झाला, कपडे धुवून झाली, सुकायला टाकली. आता जेवायचं आहे. 9 9:30 वाजले, त्यात उशीर झाला आहे. तरच आम्ही उशिरानं जेवणार आहे, कारण आम्हाला भरायचं आहे पाणी. कारण लाईट सकाळी आम्ही उठायच्या आधीच जाते, 5:45-6ला अशी लाईट जात असते. तर आता लवकरच, आणि हे पण सकाळ लवकर जाणार आहे, त्यामुळं म्हणजे उशिरानं भरायचा चान्सच नाही जरी लाईट आली तरी. त्यामुळे चला आता सकाळी घरातली भांडी घेऊन जाते आणि पाणी भरून घेते. नाहीतर उद्या पण तीच बॉम्ब होईल, पाणी नाही, हे नाही, ते नाही. ह्याच्या वाचून कामं अडून बसायची माझी, आणि रोजच चाललंय. एक दिवस जेवायला उशीर झाला म्हणून काय होत नाही. जोडलं? अहो धुवायचं होतं ना. हां, लयच घाण झालंय त्याच्यात. वाजल्यात 10, 10:30. नुसती खाली ठेवा की. येऊ चालू का पडत येऊ आता. थांबा थांबा थांबा. तर गुड मॉर्निंग, आणि हे आहे सकाळचं वातावरण. पूर्ण असं पूर्ण आभाळ आलंय, बघू शकता. आता 8 वाजायला तर पण सूर्याचं कुठं नामो निशाणच नाही. आणि रात्री पण थोडंसं टिपकत होतं, आणि नंतरनं पण मला वाटते 3 वाजले असतील तेव्हा पण टिपकत होतं. तर कपडे वगैरे मग मी रात्री घेऊन गेले, आणि उठलो आहे आम्ही, कारण रात्रभर झोप नाही. सोनू इतकी खोकत होती का नाही बसच. कसं वातावरण झालं, कुठेतरी नक्की पाऊस झाला असणार आहे, म्हणून हे वातावरण झालं असं. तर चला आता मी माझ्या कामाला लागते. चला. पण खरं सांगते एक गोष्ट, मला ना असंच वातावरण आवडतं. ना ऊन ना काय, म्हणजे पाऊस पण नको, ऊन पण नको, पण असं नुसतं झाकळून जायला पाहिजे सगळं, असं आवडतं मला. पण आता कंटिन्यू असं नाही राहणार, थोड्या मिनिटानं ऊन पडेल कदाचित, कारण पाऊस नाही आहे तर असं थोडी राहणार आहे. तर असं चला जाऊ द्या, ते होतच राहणार आहे. नाही लावलं. तर चला आता मी अंथरूण वगैरे उचलून घेते, कारण सोनूच पप्पा खूप लवकर गेलेत कामाला. 6 वाजले असतील, 6:30ला गेला असतील. तर मला त्यांना डबा वगैरे बनवून द्यायचा आहे, आणि ते गेला आणि लाईट गेली. म्हणजे त्यांनी आज लवकर आंघोळ केली आणि लाईट गेली. तर आता बघा लाईट कधी येते, पण मला स्वयंपाक तर बनवायचा. आता 8 वाजलेत, 9 वाजता त्यांना डबा द्यायचा आहे. डबा न्यायला कोणी ना कोणी येईलच. चला तोपर्यंत बाकीची कामं तर करून घेते. भांडी वगैरे नाही आहेत, घासलीत रात्री, पण बाकीची कामं आहे, हात उचलणं, लोटून झाडून सगळ्या गोष्टी. आणि माझं डोळं लय खोल गेलं, तर थोडीशी दगदग, थोडासा अशक्तपणा, या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळं. तर आता नंतर डबल पहिल्यासारखं होईल. तर चला मी आवरते. लाईट नाही, त्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही, आणि रोज हेच बोंब आहे लाईटीची. कधी कधी नको वाटतं यार इथं राहायला.